शिर्डीतील साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय। दरम्यान रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा मुलीच्या कुटुंबियांनी केलाय। पुण्यातील मुलीवरती गेल्या 4 दिवसांपासून साई संस्थांच्या रुग्णालयात हृदयाच्या आजाराबाबत उपचार सुरू होते आणि 25 नोव्हेंबरच्या रात्री मुलीची प्रकृती अचानक बिघडली। रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मुलीला खूप त्रास होत होता, मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी मात्र सलाईन लावून ऋतुजाला ॲडमिट न करता त्वरित डिस्चार्ज दिला आणि रात्रभर प्रकृती खूप गंभीर झालेली होती। सकाळी तिला पुन्हा रुग्णालयात आणलं असता डॉक्टरांनी काही वेळाने तिला मृत घोषित केलाय। या गंभीर प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवरती चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। रात्री डॉक्टरांनी आम्हाला ॲडमिट करून घेतलं नाही, पोरगी खूप सिरियस होती। त्या लोकांनी ॲडमिट करून नाही घेतलं आम्हाला। ते बोलले तुमचे डॉक्टर आल्यानंतर उद्या या म्हणून। ना पैशाच्या ह्याच्यावर खेळ आहे फक्त हे धावतात की शिर्डी साईबाबा मध्ये तुम्हाला सेवा आहे। काही या सेवेचा काही फायदा नाही आहे, काही फायदा नाही या सेवेचा, काही फायदा नाही म्हणजे काहीच फायदा नाही सेवेचा। लोकांवर एक प्रकारचा अन्याय आहे। इथं लोकांना व्यवस्थित ट्रीटमेंट देत नाही ती, सिरियस पेशंटला ते समोरून बघत नाही ती, अजिबात इथं व्यवस्थित ट्रीटमेंट देत नाही ती। काल जेव्हा पेशंट आपल्याकडे आले होते त्यावेळेस पेशंट वॉज फाईन अँड देर वॉज नो इमिडिएट कन्सर्न। त्यांनी डॉक्टरांना दाखवलं काल डॉक्टरांनी त्यांना काही तपासण्या पण सांगितल्या होत्या करून आणायला, पण तिथून ते तपासण्या केल्या त्यांनी आणि घरी गेले मला वाटतं। आणि जेव्हा परत आज सकाळी पेशंट आणले तेव्हा पेशंट एकदमच बॅड कंडिशनमध्ये होता आणि एरोटिक स्टेनोसिस हा असा प्रकार त्याला त्यावेळेस काय उपचार करण्यात आले जेव्हा नाही आपल्याकडे जेव्हा पेशंट आला तेव्हा आपण रिवाईव्ह करायचे पूर्ण प्रयत्न केले। जे काय आपल्यातर्फे फर्स्ट हे रिस्पॉन्स असतो तो आपण पूर्ण तो पेशंटला दिला इमर्जन्सीमध्ये कॅज्युअल्टीला। पुढे जाऊया अत्याचाराच्या घटनेने मालेगाव पुन्हा एकदा हादरलेला आहे। मालेगावात 13 वर्षीय मतिमंद मुलीवरती अत्याचार करण्यात आलाय। 55 वर्षीय नराधमाने अत्याचार केलेले आहेत। आरोपी दीपक छाजेडला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बुलेटिनमध्ये आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। अमरावतीच्या बडनेरामधील जुन्या वस्तीमध्ये 28 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दरम्यान या हत्येचा घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। माजी आमदार निर्मला गावित अपघात प्रकरणी कार चालक रामनाथ चौहानला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ब्रेक दाबण्याच्या ऐवजी ॲक्सिलरेटर दाबला गेल्यामुळे अपघात झाल्याचं कार चालकानं सांगितलंय। कार चालकाकडून अनावधानाने अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। फडणवीसांनी 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा। पवारांनी राजीनामा न दिल्यास उद्या दिल्लीमध्ये अमित शहांना भेटणार, शहांकडे अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या। माझ्या हाती लागलेला डेटा महाराष्ट्राला हादरवणारा आहे असं म्हणत अंजली दमानियांनी लोकांच्या जमिनीची लूट थांबवण्याची मागणी केली आहे। पुण्यातील जमिनीसाठी हा व्यवहार नव्हता, कंपनी उभी करण्यासाठी हा व्यवहार झाला असं दमानियांनी म्हटलंय। अमिडिया कंपनीने अनेक वेळा घोटाळे केलेत। अमिडिया कंपनीने प्रत्येक गोष्टीमध्ये फ्रॉड केलेला आहे असा आरोप अंजली दमानियांनी केलाय। जमीन घोटाळा प्रकरणातील SIT रद्द करा अशी मागणी अंजली दमानियांनी केली आहे। येवले श्री मल्हारी मार्तंड खंडेराय महाराज चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली आहे। चंपाषष्ठी निमित्ताने येवल्यामध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली। संविधान दिनानिमित्ताने परभणीत संविधान रॅली काढण्यात आली। या संविधान रॅलीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय। भंडाऱ्यात संविधान दिनानिमित्ताने रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळेला आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलंय। दरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली। जळगावात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विमानतळासाठी भूसंपादनाबाबत बैठक घेण्यात आली। विमानतळासाठी आणखीन जागेची गरज असल्याने प्रस्ताव मागवण्यात आला आहे। यंदा अवकाळी पावसामुळे बामणोत, भालोत, आसोदा या ठिकाणी प्रसिद्ध भरिताच्या वांग्याचा हंगाम लांबलेला आहे। यामध्ये चंपाषष्ठीमुळे वांग्याला अधिक मागणी आहे। आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे वांग्यांचे दर 120 ते 140 वरती पोहोचले।
सोलापुरातील ग्रामसेवकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. प्रकाश बाविस्कर असं मृत ग्रामसेवकाचं नाव आहे. जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्यास आक्रमक पवित्रा कुटुंबियांनी घेतलाय. परभणीच्या गंगाखेड पालम मार्गावरती पोलिसांनी 7 किलो गांजासह अन्य मुद्देमाल जप्त केलेला आहे. कारवाईमध्ये पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलाय. 5 वर्षाचा मुलगा आणि 7 वर्षाच्या मुलीसह वडिलांनी विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे. चांदवडच्या काझी सांगवी दिघवत या भागामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.